मध्ये सुरुवात झाली, आज ते पूर्णत्वास गेले. रोहा ते रत्नागिरी भाई इलेक्ट्रिफिकेशन झालं पूर्णपणाने. आज रत्नागिरीपर्यंत संबंध दख्खनीतून जाणाऱ्या सगळ्या गाड्या आज या इलेक्ट्रिक मार्गावरनं या ठिकाणी जात आहेत. संसदेमध्ये अनेक काही गोष्टीच्या प्रश्नांची मांडणी केल्याच्या नंतर भारत सरकार त्या दृष्टिकोनातून कुठे ना कुठेतरी काम करत असतं आणि या कामाची पोचपावती देण्याची आवश्यकता राहते. माझी आपल्याला नम्रपणाची विनंती आहे, व्यासपीठावरती भाई आपण या डॉक्टरी आहेत, पण 5ही पक्षाचे सगळे प्रमुख नेते या ठिकाणी उपस्थित आहेत. गावागावात वाड्या वस्तीमध्ये देशाच्या ऐतिहासिक स्वरूपाच्या निवडणुकीचं महत्त्व समजून सांगावं आणि केवळ टीका करण्याच्या पलीकडे ज्याला काय सांगता येत नाही, उद्याच्या बाबतीमध्ये विकासाच्या बाबतीमध्ये कधी सांगता येऊ शकत नाही. ही लढाई केवळ सुनील तटकरे विरुद्ध अनंत गीते अशी नाही, निष्क्रियता विरुद्ध सक्रियता, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी आहे. देशाला अधिक बळकट करण्याची भूमिका घेऊन आज एनडीए ज्या पद्धतीने वाटचाल करत आहे आणि आज देशामध्ये समाजात धर्माधर्मामध्ये अंतर निर्माण करत राजकीय पोळी बांधण्याचा प्रयत्न इंडिया आघाडीच्या माध्यमातून होत आहे, त्याचा ऐतिहासिक स्वरूपाचा निर्णय या देशातील जनतेला त्या ठिकाणी घ्यायचा आहे. मला विश्वास आहे की महाराष्ट्रातील जनता शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या ऐतिहासिक स्वरूपाच्या निवडणुकीमध्ये प्रचंड प्रमाणावरचं साथ राज्यातील जनता या ठिकाणी पुरोगामी विचाराची पाठीमागे राज्यातील जनता राहील आणि विश्वास वाटतो प्रदेशाध्यक्ष म्हणून महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेला 4 जूनला निकाल लागेल त्याला 45+ महायुतीच्या जागा महाराष्ट्रामध्ये आलेल्या असतील असा विश्वास सुद्धा या ठिकाणी आम्ही व्यक्त करतो. अशा वेळेला कोकणाचा प्रतिनिधित्व करण्याची संधी आज माझ्यासारख्या कार्यकर्त्यांची मिळते आहे, जी दुसऱ्यांदा आपल्या सर्वांच्या आशीर्वादातून मिळेल. पुढच्या 5 वर्षाचा रोडमॅप तयार आहे. मोदी साहेबांचा तर 47पर्यंत तयार आहे. या परिसरामध्ये राहणाऱ्या सर्वांना सोबत घेत, सर्व धर्मियांना सोबत घेत उद्याची भविष्याची वाटचाल करण्याचा प्रयत्न देशाच्या नेतृत्वाच्या माध्यमातून केला जाणार आहे. त्याच्या